जय भीम. सम्यक रवीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. बौद्ध समाजातल्या माणसांना मला विशेषतः सांगायचंय, आता 12 वर्ष झालं मी धम्म स्वीकारून, आता तरी माझ्या माणसांना मत द्याल की नाही? एक तरी पारधी कंजारबाट जाऊ दे का नको पार्लमेंट मध्ये? अरे काहीतरी आमच्या वाट्याला येऊ द्या ना. काहीच नाही. शेड्यूल कास्टला निदान बजेट आहे, शेड्यूल ट्राईबला निदान बजेट आहे. थोडे थोडके कशानात पैसे, पण थोडे तरी तुम्हाला मिळत आहे. तुम्ही थोडे तरी वाटेकरी आहे. आमच्यासाठी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तरतूदच नाही. आमच्या शाळा चालतात, 1,00,000-1,50,000 लाख पोरं शिकतात या आश्रम शाळांमध्ये. काय परिस्थिती या पोरांची? 1,000 पोरं रोज मी जेवायला घालतो. सरकार फक्त 15 रुपये देते एका वेळच्या जेवायला. 15 रुपयामध्ये वडापाव सुद्धा मिळत नाही, चहाचा कप मिळत नाही, आणि सरकार सांगते पोराचं 15 रुपयामध्ये जेवण आणि नाश्ता करा. ही गरिबांची चेष्टा थट्टा आहे की नाही? कशी पोरं शिकवायची? खाजगी शाळेत घालायला ऐपत आहे का आम्हा लोकांची? आमच्या फुकट आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेत माणसं घालत नाही पोरं, तर इकडच्या शाळेत कोण घालणार आहे? आणि जर पोरं शिकलीच नाही तर हाताला स्थैर्य का, हाताला पायाला स्थैर्य कसं येईल? माणसं एका जागेला राहतील कशी? मग कोण खाते? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक ब्राह्मण असतो, अर्थातच तो आटपाट नगरातला ब्राह्मण म्हणलं की तो गरीब ब्राह्मण असतो. तर या गरीब ब्राह्मणानं त्याच्या घरामध्ये बायकोनं त्याला एक लोटका आणून पाणी दिलं. तो तिच्यावरती संतापला, म्हणाला हे काय चाललंय? म्हणाला गाडग्यातनं मला तू का पाणी दिलेस? तर ती म्हणाली भांडी धुवायला टाकली, घासायला टाकली, अजून मोलकरीनं आली नाही. ती आली की मग ती धुणं भांडी करील आणि मग त्याच्यातनं मी तुम्हाला पाणी देईल. तुर्तास बाहेरनं आलाय म्हणून गाडग्यातनं पाणी दिलंय. ब्राह्मण इतका चिडला, तो म्हणाला हेट, म्हणाला याला काय अर्थ आहे? मी म्हणाला शूद्र अतिशूद्रांच्या हातचं काही खात नाही, मला त्यांची कोणतीही गोष्ट लागत नाही. त्या उद्यापासून जर माझ्या पुढे शूद्र अतिशूद्रांनी तयार केलेली असलेली गोष्ट माझ्या समोर जर का आणलीस तर तुला घराच्या बाहेर हाकलून देईन. आपल्याला काय नको यांचं कुणाचं. बायको चतुर होती, तिनं ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्राह्मण आला. तिनं चांदीच्या पेल्यातनं त्याला पाणी द्यायचं अशी त्याची अपेक्षा. तो तिला म्हणाला अगं पाणी घेऊन ये ना. ती म्हणाली पाणी आणू कशात ना? तो म्हणाला म्हणजे काय उद्धटपणानं बोलतेस, पाणी का देत नाही? तो म्हणाला पाणी द्यायला तुम्ही तर काल मला सांगितलं की शूद्र अतिशूद्राच्या वस्तू मला लागत नाही, त्यातनं पाणी द्यायचं नाही, ते वस्तू ठेवायचीच नाही. तेव्हा तुम्हाला गला द्यायला गेले तर तो तांबटाने केलाय, तो तांबट शूद्र आहे. ताटात जेवायला तुम्हाला वाढायला गेले तर ताट तांबटाने केलेलं आहे, ते शूद्र आहे. पाठ तुम्हाला घालायला गेले तर पाठ सुताराने केलाय, तो शूद्र आहे. दळायला गेले तर जात तुम्हाला वडराने दिलंय, ते शूद्र आहे. दळायला ज्वारी किंवा गहू काही घालायचं म्हणलं तर ते कुणब्याने केलंय, ते पण शूद्र आहे. गहू नाही, तांदूळ नाही, ज्वारी नाही, काहीही घरात मी ठेवलं नाही म्हणाले. आपल्याला शूद्रांचं काय नको आहे? अगं म्हणलं तुला काय अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? मी एवढ्या कष्टाने सारं हे मिळवलं होतं. पण ती म्हणाली अहो हे सारं शूद्रांचं तर होतं ना, हे सगळं शूद्रांनी तयार केलेलं होतं. आपण ज्यात जेवत होतो ते भांड, आपण झोपत होतो तो पलंग, आपण वापरत होतो ती खुर्ची, आपण वापरत होतो ती गादी, हे सारंच शूद्र अतिशूद्रांनी केलेलं आहे. तर आपण काय केले?
आपण तर काहीच निर्माण केलं नाही. या सगळ्याचे निर्माते कोण? हे आपण सारे बसलो इथे. बामणाचं अन्न, वस्त्र, निवारा, त्याचं सगळं इव्हन जाणवं आहे ते दोरा सुद्धा आपण पिंजाऱ्यांनी तयारी केलेला आहे. बामणाने स्वतःच्या शेंडी पलीकडे काहीच तयार केलेलं नाही. आणि तरी सुद्धा सगळ्यात वरती तेच आहेत आणि सगळ्यात वरती माल तेच मारतायत आणि सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. आपल्याकडे काय आहे? आम्ही टाळू फोडून सांगतोय, अरे आम्हाला माणसात घ्या राव, घेत नाही. मग आता आम्ही आमचा उमेदवार करतो उभा. प्रत्येक जातीनं आपल्या डोक्यातली जात काढायची मतदानाच्या वेळेला, आणि बाळासाहेबांनी दगड दिला असला ना तर दगडाला मत द्यायचं. याची चर्चा नाही करायची, हा बरोबर का तो चूक, तो चूक का तो चूक. बाळासाहेब ज्याला दगड देतील त्या दगडाला शेंदूर लावायचा, म्हणजे लावायचा आणि पहिला विधिमंडळात आणि पार्लमेंटमध्ये पाठवायचा. बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचे अशी आम्ही घोषणा केली. पण मला अजूनही भीती वाटते की इथे आवणे बावणं मिटणं झाले तर आता बाळासाहेब कसं काय करणार, आम्हाला कोण मतं देईल? गावची पाटलं आम्हाला स्वीकारणार नाहीत, ती मतं देणार नाहीत. पण ज्या बंधूंनी, ज्या बांधवांनी आम्हाला स्वीकारायला पाहिजेत तेही आम्हाला मतं देतील की नाही याची आम्हाला चिंता आहे. आम्ही आजपर्यंत कुणाला मतं दिली? ज्यांनी आम्हाला पैसा दिला त्याला मतं दिली. मी हात जोडून आता सगळ्यांना सांगतो, मित्र हो, अजिबात सुद्धा कुणाचा पैसा घेऊ नका आणि कुणी दिला तर अजिबात सोडू नका. आपण त्याच्या दारात पैसे मागायला जाऊ नका. बाबासाहेबांचे आपण लेकर आहोत, स्वाभिमानानं राहूया. पण कुणी आलाच मस्तीला आणि तो जर पैसे घेऊन आला तर काय करायचं? तर माझं म्हणणं, लुटायचं, त्याला कंगाल करायचा. दिल ते घ्या, आडवी दिली घ्या, चपटी दिली घ्या, उभी दिली घ्या, बिर्याणी दिली घ्या, साड्या दिल्या घ्या, काही दिल तो, घरचा पत्रा दिला घ्या. कारण चोराला लंगोटी सोडू नये अशी आपली वहिवाट आहे. आणि आपण काय चोरी करतोय कोणाची? हे तर सगळी तिजोरी चोरतायत, बँकाच्या बँका लुटतायत. आणि त्यातला पैसा आणून जर का आपल्याला वाटत असतील तर आपल्या देवीला आपल्याला सांगता आलं पाहिजे, देवी आई, मसोबा असला तर मसोबाला सांगितलं, मसोबा याला लाग, यानं आमची बँक लुटली, गरिबाच्या तोंडचं अन्न यानं काढलेलं आहे. तेव्हा तो काय हरामी कुठनं पैसे काय घामाचे गाळून आणलेले नाहीत, तर हे लबाडीचे पैसे आणि चोरीचे पैसे ते मोठे चोर आहेत. माझा असा सिद्धांत आहे, जेवढा माणूस मोठा तेवढा मोठा चोर. बारकी माणसं मोठी होत नाहीत त्याचं कारण ती चोर नसतात, ती प्रामाणिक असतात. दुसरा मुद्दा राहिला, पैसे किती घ्यायचे? तर पैसे घ्यायचे हजारांत घ्यायचे नाहीत. हजाराला तर काही किंमत राहिलेली नाही. आपल्या मताची किंमत 5,000, 10,000 आपण ठरवू ती किंमत ना. एकदाच आपल्याला किंमत येणार आहे ना 5 वर्षात ना, तो मग चिरीमिरीला विकायचं नाही. 10,000 दे म्हणायचं आणि देत नसतील तर निघ. मत मात्र वंचित बहुजन आघाडीला द्यायचं. मग तो आपला दगड असला, धोंड्या असला, किरडे असला, बुडद्या असला, काही असला तरी त्याला मत द्यायचं. गावात ना आलेला सोद्याला मत द्यायचं नाही. हे आपल्याला करायला लागलं आणि आपण केलं तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 8 सुद्धा जागा त्यांच्या वाट्याला येणार नाहीत. सारं गबाळ आपल्या हातात पडेल. पण आपल्याला शिस्तीनं वागायला पाहिजे. आपण कसलीच शिस्त पाळत नाही. आपल्या खाली, आपल्या पायाखाली आपला पुढारी आलाय की नाही हे पण आपण बघत नाही. ते हुशार ढकलून देतात माग आणि आता अरे ठीक आहे ना, मी तरुण होतो तेव्हा तुम्ही मला ढकललं लागतं तर मी पण तुम्हाला ढकललं लागतं. पण आता तुम्ही आता मला ढकलून दिलं तर मी तुम्हाला ढकलणार आहे का? शिस्त पाळायला पाहिजे की नाही? बाळासाहेबांना ढकलून देतात, त्यांच्या भोवताली एक कडे नुसतं केलेलं असते. मी निरीक्षण करणारा माणूस आहे. अहो, त्या माणसाच्या जीवाचा धोका होऊ शकतो म्हणून सिक्युरिटी आहे. पण आपली माणसं त्यांना काय कळतच नाही, कुठनंही घुसायचं, कुठनंही घुसायचं. अहो, ते बाळासाहेबांना बघताय ना डोळे भरून, का बघताय ते मला माहिती आहे.
आपल्या सगळ्याच्या मनात जी श्रद्धा आहे, आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. आपण बाबासाहेबांना पाहिलेल्या पिढीतले लोक नाही, आपण बाबासाहेबांना जिथे स्टेजवरती पाहतो आहोत ही आपली भावना आहे. हा आमचा बाबासाहेबच आहे. आता ही भावना एकदा असल्यावरती त्याला जपायला पाहिजे, नेतृत्व सांभाळलं पाहिजे, काही काळजी करायची नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला ऐकवता, मग काय करणार? ऐकवायला लागतं. बाळासाहेब पण म्हणतो एवढ्या मोठ्या सभेला ऐकवता. म्हणलं का? सभेत माणसं आहेत आणि ती मुलाबाळांसारखीच आहेत ना, त्यांना सांगायला नको हे आपल्यावर शत्रू केवढा मोठा आहे. आता दुसऱ्या विषयाकडे वळतो. दुसरा विषय आहे मोदींचा. काल आपले 47-48 काय बांधव आहेत, त्यांना अतिरेक्यांच्या गाडीनं चिरडून बॉम्बस्फोटामध्ये मारलेला आहे. ते अतिरेकी आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की मोदी डबल अतिरेकी आहे. ती गाडी तिथपर्यंत आली तेव्हा मोदी काय हजामती करत होता काय? त्याला कसं कळलं नाही की या गाड्यांच्या पर्यंत ती जाते? एवढ्या गाड्या एका ताप्यानं लावायची काय गरज पडली होती काय? आणि तुमचं हेर खातं काय करतंय? इंटेलिजन्स काय करतंय? त्या पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे त्या संरक्षण मंत्र्यानं, याची नैतिक जबाबदारी घेऊन, आणि दुसरा राजीनामा दिला पाहिजे मोदीनं नैतिक जबाबदारी घेऊन. आणि जर होत नसेल तर RSS वाले जे नागपूरला बसलेले आहेत ना, ते भागवत म्हणाले ना, जे काम मिलिटरी 3 दिवसात किंवा 3 महिन्यात करत नाही ते काम आम्ही 3 दिवसामध्ये करून दाखवतो. मला भागवतला सांगायचंय, मिस्टर भागवत, आपलं हे सैन्य कुठं आहे? त्यातल्या 90% लोकांची पोट गाडीवर वाढलेली असतील आणि चरबी मनानं असेल साठलेली, ते जाऊन सीमेवर लढणार होते काय? कुठे गेले ते सगळे RSS वाले, चड्डीवाले? द्या ना त्यांच्या काट्या काढून घ्या, हातामध्ये बंदुका द्या आणि त्यांच्याकडे अतिरेक्यांच्यावर पाठवा. एकही अतिरेकी कधी इतर धर्मीयांना मारत नाही, तो फक्त हिंदूंनाच मारतो. RSS वाले दुसऱ्या कुणाला मारत नाहीत. एक मागासवर्गीय समाजातल्या माणसाला मारतात आणि मुस्लिम समाजातल्या माणसाला मारतात. आता तर बाळासाहेब मला भीती याची वाटते की तो युद्ध पुकारेल ही शक्यता आहे. त्यांना जे हवाय ते हे की ते एकदा गुळासारखे चिकटून बसले की निघत नसतात. मुंगळा जसा पर चेंदा मेंदा करून काढायला लागतो ना, तसा मोदीला सत्तेपासून चेंदा मेंदा करून काढायला पाहिजे, तर मोदी बाहेर निघेल, अदरवाईज नाही. तसा मोदी बाहेरच पडू शकत नाही, कारण त्यांना सत्तेचा एकदा कळलेला आहे, तो गुळ आहे. गुळाला मुंगळा चिकटावा तसा तो सत्तेला चिकटलेला आहे. काय वाटेल त्या भानगडी करील, माझा त्याच्यावर विश्वास नाही. काय वाटेल ते करील. तिकडे ममता बॅनर्जीला त्रास देतोय, ते यादवला त्रास देतोय, इकडे ते कर्नाटकाला त्रास देतोय, सगळीकडे त्रास देत असते, आणि तरी सुद्धा पंतप्रधानाच्या जागेवर बसलेला आहे. आता थोडे दिवस राहिले असं आपण म्हणतोय, पण उद्या त्याने आणीबाणी आणली तर काय करायचं आहे? म्हणून त्याच्या राजीनाम्याची जाहीरपणे मी मागणी करतोय. हे माझं व्यक्तिगत मत आहे. पण मोदीलाच अटक करायला पाहिजे आणि त्याला जाब विचारला पाहिजे. ही बहुजन समाजातली पोरं मरतायत, एकही ब्राह्मण त्यात मेलेला मला दाखवा. सगळे लढणारे सैनिक हे बहुजन समाजातले, गरीब समाजातली पोरं ज्यांना नोकऱ्या नाहीत ती, आणि अधिकारी सॅल्यूट करायला सगळे ब्राह्मण. आता उलट करूया भरती करताना, हे लढणारे जे सैन्य आहे याच्यामध्ये ब्राह्मण घालूया आणि अधिकारी आमच्या समाजातले करूया. कसं पाकिस्तान अंगावर येतं बघूया. पण हे करणार नाहीत, हे करणार नाहीत, त्याचं कारण त्यांना ते करायचंच नाही. त्यांना फक्त इथे या देशामध्ये आम्हाला गुलाम बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि आम्हाला आता गुलाम राहायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्यासारखा तळातला सगळ्यात तळातला माणूस जेव्हा सांगतो की नाही आम्ही गुलामी सहन करणार, बाबासाहेबांना दिलेलं संविधान त्याला तुला धक्का नाही लागू देणार, गुळातला चिकटलेला असला तर उपटून काढू, हात पाय सगळे. काय तुम्हालाच फक्त करता येते, आम्हाला करता येणार नाही काय? पण आम्ही बुद्धाच्या मार्गाने गेलो, बाबासाहेबांच्या मार्गाने गेलो, शांततेच्या मार्गाने गेलो.
तर त्याचा गैरअर्थ घेतात. हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते पिऊ नका, ते पिऊ नका, हे कपडे घाला, ते कपडे घाला. अरे कोण तुम्ही सांगणार आहे? आमचं खायचं नाही का? खायचं नाही 10 नंबरचं खायचं नाही का? खायचं नाही. आम्ही सगळे खातो. आदिवासी खातात, भटके विमुक्त खातात, दलित खातात, मुस्लिम खातात, शीख खातात, ख्रिश्चन खातात. आता एवढे लोक जर खात असतील तर तुम्हाला काय खाऊ नको म्हणले का? आणि तुम्ही हॉटेलांमध्ये जाता, तिथं हॉटेलमध्ये काय आहे? बोकडाचं मटण असते का हॉटेलमध्ये? 90% हॉटेलांमध्ये बोकडाचं मटण मिळूच शकत नाही. एवढी बोकडं आपल्यात नाहीतच आहे. आणि मटण मात्र सगळे खात असतात. तेव्हा मटण कुठलं मिळतं? पण यांनी अगदी शेण खाल्लं तरी सुद्धा त्याला शेण म्हणायचं नाही, पंचगव्य म्हणायचं, गोमय म्हणायचं. आणि आम्ही खाल्ली की रड केली म्हणायचं का? हे आता पक्षपात नावाची गोष्ट आली ना, म्हणून आम्ही काँग्रेसला सांगतोय की अरे त्यांचा बंदोबस्त कसा करणार ते आम्हाला सांगा. त्यांचा बंदोबस्त करणार तुम्ही जर काय बोललात ना तर आम्ही तुमच्या बरोबर बोलणी करू. आणि तुम्ही त्यांचा बंदोबस्त करण्याची गोष्ट बोलली नाही तर आम्ही लोकांना हे सांगणार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे RSSचीच पिलावळ आहे. नाही तर द्या आमच्या बरोबर यायचं असेल तर आम्हाला लिहून की RSSला आम्ही बंदी करणार नाही, पण RSSला आम्ही कायदा मानायला लावू, RSSला घटना मानायला लावू, RSSला तिरंगी झेंडा मानायला लावू, RSSला अशोक चक्र मानायला लावू, अशोक चक्राच्या बरोबर त्रिमूर्ती आहेत ती मानायला लावू, ही सारी बुद्धाची चिन्ह आहेत. म्हणून त्यांनी ते मान्य करत नाहीत, घटना मान्य करीत नाहीत. जोपर्यंत RSS घटना मान्य करीत नाही तोपर्यंत ती अतिरेकी संघटना म्हणून जाहीर केली पाहिजे. हे सगळे हिंदुत्ववादी जे आहेत ते अतिरेकी आहेत, ते हिंदू अतिरेकी आहेत. आपण हिंदूच आहोत, मग आपल्याला अन्याय का होतोय? आमची पोरं उपाशी मारतायत, ते कुपोषणानं मारतायत, खायला नाही म्हणून माणसं टाचा घासून मारतायत. या माणसांच्या बद्दल त्यांना का कणव येत नाही? आणि एकही शंकराचार्य उठून आमच्या वस्त्यांमध्ये का येत नाही? हा भागवत एवढं त्याला मग हिंदूंचं लागले तर भागवत आमच्या वस्त्यांमध्ये का येत नाही? भागवत आमच्या लोकांना जेवायला घालण्याचा अंगठी पंगत का करत नाही? भागवत नेहमी पंक्ती करतो बामणांच्या, हजारो बामणं जेवायला घालता आणि आमच्या लोकांना साधं अन्न मिळत नाही. ही विषमता नष्ट करायची असेल तर मित्र हो, वंचित बहुजन आघाडीला पर्याय नाही. म्हणून आम्ही मोठ्या कष्टाने ही संबंध उभं करतो. आपण सगळ्यांनी आशीर्वाद नुसते देऊन चालणार नाही, प्रत्येकानं छातीचा कोट करून लढाई केली पाहिजे. हे युद्ध आहे, युद्धामध्ये लढल्याच्या शिवाय यश मिळत नाही. चिकाटीनं लढूया एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.